हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स, वेलकम बॅक टू स्पॉटलाईट मराठी 2.0 मध्ये मी चंचल आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. आजचा पेपर आज आपण बघणार आहोत. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2022चा हा पेपर आहे आणि या परीक्षेचा विषय असतो सामान्य क्षमता चाचणी. हा पेपर आहे 1 तासाचा वेळ असतो. यावर प्रश्न 100 विचारले जातात आणि एकूण गुणही 100 आहेत. आणि लक्षात ठेवा, MPSCच्या कोणत्याही परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. तुम्ही MPSCच्या कोणत्याही परीक्षा देत असाल आणि तुम्ही गट क ग्रुप सीचा फॉर्म भरलेला असेल यावर्षीचा, तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी पडणार आहे. चला तर मग सुरू करू. पहिला प्रश्न आहे, 2021च्या ब्रिक्स फिल्म फेस्टिवलमध्ये खालीलपैकी कोणाला उत्कृष्ट पुरुष अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, धनुष. लक्षात ठेवा, हा जो GK आहे तो 2022ची परीक्षा आहे आणि हे जे GK आहेत हे मागच्या वर्षीचे यामध्ये GK विचारलेले असतात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न दुसरा, 2022 सालचे प्रतिष्ठित बोल्ट्झमन पदक प्राप्त करणारे पहिले भारतीय भौतिकशास्त्रज्ञ कोण आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, प्रोफेसर दीपक धर. तिसरा प्रश्न आहे, टोकियो 2020 म्हणजे प्रत्यक्षात ऑगस्ट-सप्टेंबर 2021मध्ये जे झालेलं टोकियो 2020 आहे त्यामध्ये पॅरालिम्पिक गेम्समध्ये 2 पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अवनी लेखरा. ज्या वर्षी ती परीक्षा घेतली जाते त्याच्या 1 ते 2 वर्ष अगोदरचे जे GK आहे त्यावर आधारित हे प्रश्न विचारले जातात. नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 4, येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी 2022मध्ये कोणती ऋण योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, जिव्हाळा योजना. आय होप तुम्हाला हे व्हिडिओ आवडत आहे अशी मी आशा करते. प्रश्न क्रमांक 5, ग्लोबल ऑब्झर्वेटरी ऑन डोनेशन अँड ट्रान्सप्लांटेशन GOT या संस्थेच्या 2021च्या अहवालानुसार अवयवदान आणि प्रत्यारोपणामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, तृतीय क्रमांक आहे. काही वेळेस हाही प्रश्न विचारला जाईल की या गॉडचं विस्तारित रूप काय आहे? तर ग्लोबल ऑब्झर्वेटरी ऑन डोनेशन अँड ट्रान्सप्लांटेशन. प्रश्न 6, बियॉन्ड पॉसिबल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, निम्सदाई पूर्जा. प्रश्न 7, खालीलपैकी कोणता पर्याय अमृत सरोवर मोहिमेशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, जलसंधारण मोहिमेशी संबंधित आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. प्रश्न 8, मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहेत? बिनचूक म्हणजे योग्य. ABCD ऑप्शन आहेत आणि त्यामध्ये पर्यायी उत्तरे दिलेली आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, फक्त A आणि C बरोबर आहे. कोणते आहेत? तर ही योजना, मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना ही 2008मध्ये दिल्ली सरकारने सुरू केली आणि या योजनेअंतर्गत भेट द्यावयाच्या तीर्थस्थळांच्या यादीमध्ये अयोध्येचा नुकताच समावेश करण्यात आलेला आहे. ही बिनचूक आहेत. चूक काय आहे? तर भारताचा कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो का? तर नाही. प्रश्न क्रमांक 9, राजीव गांधी ओरांग राष्ट्रीय उद्यान, ज्याचे नाव ओरांग राष्ट्रीय उद्यान असे करण्यात आले आहे, हे कोणत्या भारतीय राज्यात आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, हे आसाम राज्यामध्ये आहे. प्रश्न 10, योग्य कथन ओळखा. भारत मध्य एशिया शिखर परिषदेशी संबंधित आहे. याच्यामध्ये पहिली भारत मध्य एशिया शिखर परिषद जानेवारी 2022मध्ये आयोजित केली आणि B ऑप्शन म्हणतं की तजाकिस्तान, उझबेकिस्तान ही गणराज्ये या शिखर परिषदेत उपस्थित होती. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, A व B हे दोन्हीही विधाने योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 11, मे 2022मध्ये नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, सुमन के बेरी यांची नियुक्ती करण्यात आली. प्रश्न 12, खालीलपैकी कोणती संस्था शालेय मुलांसाठी यंग सायंटिस्ट प्रोग्राम, युवा विज्ञानी कार्यक्रम, युविका नावाचा विशेष कार्यक्रम आयोजित करत आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक
3. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संघटना हे तिन्ही प्रोग्राम आयोजित करत आहे. लक्षात घ्या, परीक्षेमध्ये इस्रोचं लॉंग फॉर्मसुद्धा विचारतात, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन किंवा मराठीमध्ये सुद्धा याचं लॉंग फॉर्म विचारतात. प्रश्न 13वा, हानिकारक कायदे हटवा व सशक्त कायदे बनवा ही कोणत्या दिवसाची थीम आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, शून्य भेदभाव दिवस हे याचं उत्तर आहे. प्रश्न 14वा, भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे म्हणजे इस्रोचे अध्यक्ष म्हणून कोणाची जानेवारी 2022 मध्ये नियुक्ती झालेली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, डॉक्टर एस सोमनाथ. प्रश्न 15वा, पंजाबच्या उत्पादन शुल्क विभागाने 2020 सालात अवैध दारू व्यापार संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ऑपरेशन रेड रोज. प्रश्न 16वा, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार देशाचे सार्वभौमत्व व एकात्मता यांच्या रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर बंधने घालण्यात आली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 16व्या घटना दुरुस्तीनुसार. प्रश्न 17वा, राज्यघटनेच्या भाग 17 अंतर्गत सर्व 9 कलमे कोणती आहेत? तर राज्यघटनेच्या भाग 17मध्ये जी 9 कलमे आहेत ती कोणकोणती आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, कलम 343 ते 351 हे राज्यघटनेच्या भाग 7 अंतर्गत ही 9 कलमे येतात. प्रश्न 18वा, भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 1940 मध्ये. प्रश्न 19वा, भारतीय लोक आपल्या देशाचे प्रशासन किती उत्तम प्रकारे चालवू शकतात हे पाहण्यासाठी 1930 ते 1932च्या दरम्यान लंडनमध्ये डॅश गोलमेज परिषदा घेण्यात आल्या होत्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 3 गोलमेज परिषदा घेण्यात आल्या होत्या. 20वा प्रश्न, भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता कोणाच्याकडे देण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, राज्यपाल. राज्याची कार्यकारी सत्ता ही राज्यपालांच्या हाती देण्यात आलेली आहे कलम 154 नुसार. प्रश्न 21वा यादी आहे आणि त्या अंतर्गत काय तरतुदी आहेत त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 4, 3, 2, 1, 4, 3, 2, 1. बंदी प्रत्यक्षीकरण, अटकेची कायदेशीरता तपासणी, परमादेश, अधिकाऱ्यास कार्य करण्याचा आदेश देणे, अधिकारपृच्छा, पदाची कायदेशीरता तपासणी करणे आणि उत्प्रेक्षण, खटला कनिष्ठ न्यायालयाकडून वरिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित करणे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे. प्रश्न 22वा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्यावेळी अंमलात आलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर डॅश या 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरिता नियत केलेल्या दिनांकापासून ती अस्तित्वात राहत असते. प्रश्न 23वा, कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, सुवर्ण सिंग समितीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रश्न 24वा, खालीलपैकी कोणते काम ग्रामसेवकाचे नाही? तर यामध्ये पहिलं काम आहे ग्रामपंचायत निधीचा योग्य वापर करणे, ग्रामसभेचा अहवाल तयार करणे, शासनाने निर्धारित केलेल्या विविध करांची वसुली करणे. तर यामध्ये हे सर्व जी कामे आहेत ती ग्रामसेवकाची कामे नाही आहेत. ओके, त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर आहे. लक्षात ठेवा, सध्या 2025 मध्ये ग्रामसेवक या व्यक्तीला ग्रामविकास अधिकारी या नावाने आता त्यांना ओळख आहे त्यांची. 25वा प्रश्न, कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये 11वे मूलभूत कर्तव्य यादीत नंतर समाविष्ट केले? 51A के. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 86वी घटना दुरुस्ती कायदा 2002 नुसार 11वे मूलभूत कर्तव्य समाविष्ट केले 51A के मध्ये.
प्रश्न 26वा. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संदर्भातील कोणती विधाने बरोबर आहेत? तर ABCD ऑप्शन आहे, त्यातही पर्यायी उत्तरे आहेत. तर नारायण मेघाजी लोखंडेबाबत ते कामगार चळवळीचे जनक होते का? 1884 बॉम्बे मिल्स अँड असोसिएशनची स्थापना केली. ब्रिटिश सरकारचा राव बहादूर किताब मिळाला. तर महाराष्ट्र लेबर युनियनची स्थापना केली. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. फक्त A, B आणि C हे 3 बरोबर आहेत. D हे चुकीचं आहे. नारायण मेघाजी लोखंडे. चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. 4, 1, 2, 3. रँड आणि आयर्सचा खून केला चाफेकर बंधूंनी. अभिनव भारत विदा सावरकरांनी स्थापलं. न्यायाधीश जॅक्सनचा खून केला अनंत लक्ष्मण कान्हेरेने. आणि कर्जन वायलीचा खून केला मदनलाल धिंगरा यांनी. म्हणून याचं ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. प्रश्न 28वा. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखायचे आहेत. यामध्ये ते मराठीतील पहिले पत्रकार होते, अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक होते, मराठी वृत्तपत्राचे जनक होते आणि कुलाबा वेधशाळेचे संचालक होते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. बाळशास्त्री जांभेकर. मराठी वृत्तपत्राचे जनक या एका वाक्यावरून हे आपल्याला याचं उत्तर काढता येतं की ते बाळशास्त्री जांभेकर होते. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न 29वा. कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात 2 गट पुन्हा एकत्र आले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. लखनौ अधिवेशनात 2 गट पुन्हा एकत्र आले. हे 2 गट कोणते? तर जहाल आणि मवाळ गट हे एकत्र आले. प्रश्न 30वा. 1928 पहिल्या अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न 31वा. कोणत्या समाजसुधारकाने विधवेशी विवाह केला? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. महर्षी धोंडोकेशव कर्वे. 32वा प्रश्न. ब्रिटिश काळातील भारताचे अनुद्योगीकरण म्हणजे काय? ABCD आहे. यामध्ये पहिलं म्हणतं की भारतातील हस्तोद्योगांचा ऱ्हास, कुटीरोद्योगांचा ऱ्हास, ग्रामव्यवस्थेत सुधारणा आणि शेती सुधारणा. तर यामध्ये याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. A आणि B फक्त. तर A म्हणतं की भारतातील हस्तोद्योगांचा ऱ्हास आणि कुटीरोद्योगांच्या ऱ्हासामुळे ब्रिटिश काळातील भारताचे अनुद्योगीकरण झाले. प्रश्न 33वा. उठाव केंद्र आहेत आणि नेतृत्व आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. 2, 1, 4, 3. 2, 1, 4, 3. कोल्हापूरच्या उठावाचे नेतृत्व चिमासाहेब यांनी केले. जमखंडी उठावाचे नेतृत्व आप्पासाहेब पटवर्धन यांनी केले. औरंगाबाद उठावाचे केंद्र फिदा अली यांनी केले. तर नरगुंद उठावाचे केंद्र बाबासाहेब भावे यांनी केले. तर तुमच्या लक्षात येईल हे जे सारे उठाव आहेत हे दक्षिण भारतातील उठाव आहेत. 34वा प्रश्न. अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळविणारी देशातील पहिली भारतीय महिला कोण आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. आनंदीबाई जोशी. प्रश्न 35वा. असहकार चळवळीबरोबरच महात्मा गांधीजींनी कोणता कार्यक्रम हाती घेतला होता? तर ABCD आहे आणि पर्यायी उत्तरं देखील आहेत. स्वदेशीचा प्रसार, हिंदू मुस्लिम ऐक्य, मद्यपान बंदी, अस्पृश्यता निवारण. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. असहकार चळवळीबरोबरच हे 4ही उपक्रम त्यांनी राबवले होते महात्मा गांधीजींनी. तर हा जो प्रश्न 36वा आहे की लोकांना राजकीय शिक्षण मिळावे या उद्देशाने कोणती संस्था स्थापन झाली? तर आयोगाने हा प्रश्न रद्द केलेला आहे. ओके. आय होप तुम्हाला ही प्रश्नपत्रिका तुम्हाला मदत करेल. तुमच्या पुढच्या कोणत्याही परीक्षेमध्ये उपयोगी पडताल हे प्रश्न. प्रश्न 37वा. ओके. प्रश्न 37वा. 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांचा पहिला उठाव कुठे झाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. सुपे येथे शेतकऱ्यांचा पहिला उठाव झाला. 38वा प्रश्न. भारत सेवक समाजाने खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध व्यक्ती घडविण्याचे कार्य केले होते? ABCD ऑप्शन आहेत आणि त्याच्यामध्ये पर्यायी उत्तरं दिलेली आहेत. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. A, B आणि C फक्त. भारत सेवक समाजाने
कोणत्या प्रसिद्ध व्यक्ती घडविण्याचे कार्य केले ते श्रीनिवास शास्त्री, पंडित हृदयनाथ कुंजरू आणि ठक्कर बापा. आणि सी आहे नामजोशी आणि काकासाहेब लिमये. या व्यक्तिमत्वांना घडवण्याचं काम भारत सेवक समाजाने केलेलं आहे. 39वा प्रश्न. मुंबई सरकारने दक्षिणेमध्ये चालू असलेल्या शेतकरी असंतोषाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नियुक्त केले होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, डेक्कन रॉयट्स कमिशन हे नेमलं होतं. मुंबई सरकारनं दक्षिणेमध्ये शेतकऱ्यांच्या असंतोषाची चौकशी करण्यासाठी डेक्कन रॉयट्स कमिशन नेमलं होतं. प्रश्न 40वा. 1918 मुंबई येथील अस्पृश्यता निवारक परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, सयाजीराव गायकवाड. प्रश्न 41वा. खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, राजस्थान. प्रश्न 42वा. कोणत्या राज्याच्या सीमा या 2 देशांना लागून आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, मिझोराम. या देशांना 2 देशांच्या सीमा लागून आहेत. प्रश्न 43वा. लोहपोलाद उद्योग आहे आणि राज्य आहे. तर यामध्ये याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, बोकारो लोहपोलाद उद्योग बिहारमध्ये आहे. दुर्गापूर लोहपोलाद उद्योग पश्चिम बंगालमध्ये आहे. रूरकेला लोहपोलाद उद्योग ओडिसामध्ये आहे. तर भद्रावती लोहपोलाद उद्योग कर्नाटकमध्ये आहे. 4, 3, 2, 1 याचं उत्तर आहे. प्रश्न 44वा. महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार खालीलपैकी अचूक उतरता क्रम कोणता आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर आणि त्र्यंबकेश्वर हे याचं उत्तर आहे. 45वा प्रश्न. जनगणना 2011 कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर जास्त आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सातारा जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर जास्त आहे. 46वा प्रश्न. महाराष्ट्रातील उष्ण पाण्याचे झरे आणि जिल्हे दिलेले आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सालबर्डी अमरावतीमध्ये आहे. सालबर्डी उष्ण पाण्याचा झरा अमरावतीमध्ये आहे. साव उष्ण पाण्याचा झरा रायगडमध्ये आहे. वज्रेश्वरी उष्ण पाण्याचा झरा ठाण्यामध्ये आहे. आणि चांगदेव उष्ण पाण्याचा झरा जळगावमध्ये आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 3, 2, 1. 43वा प्रश्न. औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा व सर्वात लहान असणारे जिल्हे कोणते आहेत? तर लक्षात घ्या, औरंगाबाद विभागाला आता छत्रपती संभाजीनगर असं नाव देण्यात आलेलं आहे. ओके. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, बीड व हिंगोली हे जिल्हे. बीड हा सर्वात मोठा जिल्हा आणि हिंगोली हा सर्वात लहान जिल्हा आहे या औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये, म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये. 48वा प्रश्न. अस्तंबा हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वत रांगेत आढळते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, सातपुडा पर्वत रांगेमध्ये अस्तंबा हे शिखर आढळते. 49वा प्रश्न. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा कर्नाटक राज्यास लागू आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 7. 7 जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत. 50वा प्रश्न. 1 इंच वायुभार म्हणजे किती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 34 मिलीबार. 1 इंच वायुभार म्हणजे 34 मिलीबार. आणि आहेत. पहिलं विधान. भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी 30 अंश ते 40 अंश उत्तर अक्षांशाच्या पट्ट्यात जेट वायूचे अस्तित्व कारणीभूत आहे. भारताच्या भूमिखंडाचा विस्तृत भाग मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, ए आणि बी बरोबर आहे. दोन्ही विधाने बरोबर आहेत. 52वा प्रश्न. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरातून जात नाही? ABCD ऑप्शन आहे, पर्यायी उत्तरं पण दिलेली आहेत. तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1, ए आणि बी. अमळनेर आणि दौंड या शहरातून मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग जात नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर आहे. प्रश्न 13वा.
महाराष्ट्रातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे कोणती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, मुंबई ते कुर्ला 1950. महाराष्ट्रातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे होती मुंबई ते कुर्ला दरम्यान 1925 मध्ये. प्रश्न 54वा. सोलापूर जिल्ह्यातील नानज अभयारण्य कोणत्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, माळढोक पक्ष्यासाठी नानज अभयारण्य प्रसिद्ध आहे. 55वा प्रश्न. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर कोणत्या नावाने ओळखला जातो? ABCD ऑप्शन आहेत, पर्यायी उत्तरंसुद्धा दिलेली आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक फक्त 1, फक्त वाडी रत्नागिरी. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर हे वाडी रत्नागिरी नावाने ओळखला जातो. 56वा प्रश्न. रेपो दर म्हणजे ज्या दराने डॅश. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, रेपो दर म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना कर्ज देते, याला रेपो दर असे म्हणतात. प्रश्न 57वा. खालीलपैकी कोणते भारतातील लोकसंख्या विस्फोटाचे कारण नाही? तर यामध्ये ABCD ऑप्शन आहेत आणि त्यातही पर्यायी उत्तरं दिलेली आहेत. निरक्षरता, विवाहाची सार्वत्रिकता, एकत्र कुटुंब पद्धती, राहणीमानावरील सुधारणा. तर लोकसंख्या विस्फोटाचं कारण नाही आहे, तर याच्यामध्ये याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, फक्त D, हे राहणीमानातील सुधारणा हे लोकसंख्या विस्फोटाचं कारण नाही आहे. बाकी तिन्ही कारणे योग्य आहेत लोकसंख्या वाढण्यासाठी. 58वा प्रश्न. FRBM कायदा केव्हापासून लागू करण्यात आला? FRBM कायदा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 5 जुलै 2004. 5 जुलै 2004ला FRBM कायदा लागू करण्यात आला. 59वा प्रश्न. 19 जुलै 1969ला 14 व्यापारी बँकांकडील ठेवींचे मूल्य डॅश किंवा यापेक्षा जास्त होते, त्याचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 50 कोटी. 19 जुलै 1970ला 14 व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये त्यांच्या ठेवीचं मूल्य होतं 50 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त. प्रश्न 60वा. सार्वजनिक आयव्ययाच्या खालीलपैकी कोणता विभाग आहे? ABCD ऑप्शन आहे, त्याचीही विधाने कोणती बरोबर आहे ते दिलेलं आहे. सार्वजनिक खर्च, सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक कर्ज, सार्वजनिक स्वास्थ्य. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, A, B आणि C. सार्वजनिक खर्च, सार्वजनिक उत्पन्न आणि सार्वजनिक कर्ज हे सार्वजनिक आय आणि व्ययाच्या विभागामध्ये येतं. 61वा प्रश्न. विधाने आहेत आणि असत्य कोणतं आहे ते ओळखायचं आहे. तर यामध्ये पहिलं विधान बघा. 2011मध्ये भारतातील लोकसंख्येची घनता 382 दर चौरस किलोमीटर होती. 2000 म्हणतं 2011च्या जनगणनेनुसार देशातील साक्षरता दर 73.0% होता. विधान C म्हणतं की देशातील लिंग गुणोत्तर प्रमाण महिलांच्यासाठी नेहमी अनुकूल राहिले. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, फक्त C. फक्त C हे काय आहे? असत्य आहे, चुकीचं आहे, म्हणून इथे ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे. प्रश्न 62वा. पतपुरवठा अधिकारी योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, नोव्हेंबर 1965मध्ये सुरू करण्यात आली पतपुरवठा अधिकारी योजना. प्रश्न 63वा. नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे खालीलपैकी कोणते कारण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अपुरी बचत. नाणे बाजारातील निधीची जी कमतरता होती ती अपुरी बचतच्या कारणामुळे होते. प्रश्न 64वा. राज्य सरकारच्या भांडवली प्राप्तीत डॅश यांचा समावेश होतो. कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो? तर याचं ऑप्शन बघा. बाजारी कर्जे, केंद्र सरकारकडून उचल घेणे, लोकांची अल्पबचत व भविष्य निर्वाह निधी योगदान, केंद्र सरकारकडून GSTचा वाटा. तर यामध्ये पर्यायी उत्तर बरोबर शोधायचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, A, B आणि C हे बरोबर आहेत. D हे चुकीचं आहे. 65वा प्रश्न. कोणत्याही शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती पुढीलपैकी असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, वाढत्या प्रवृत्तीची असते.
प्रश्न 66वा. गरिबीच्या मुद्द्यांचे पुनर्परीक्षण करण्यासाठी 2011-12मध्ये कोणती समिती नेमण्यात आली होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, सी रंगराजन समिती नेमण्यात आली होती. 67 प्रश्न. ग्रामीण भागातील भारतीय माणसाला दररोजच्या आहारातून किती उष्मांकाची गरज असते? तर या ठिकाणी याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 2400 कॅलरीजची उष्मांकाची गरज असते ग्रामीण भागातील माणसाला. प्रश्न 68वा. भारतात मौद्रिक धोरण कोणत्या वित्तीय संस्थेमार्फत राबविले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत भारतात मौद्रिक धोरण हे राबवले जाते. 69वा प्रश्न. राष्ट्रीय तेलबिया विकास प्रकल्प डॅश ह्या वर्षात सुरू करण्यात आला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 1985-86 साली राष्ट्रीय तेलबिया विकास प्रकल्प सुरू करण्यात आला. 17वा प्रश्न. विधाने विचारात घ्यायची आहेत आणि कोणतं बरोबर आहे तिथे विचारलं आहे. तर यामध्ये पहिलं बघा, भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भाववाढीच्या काळात महाग चलन नीतीचा वापर करते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भावघटीच्या काळात स्वस्त चलन धोरणाचा वापर करते. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 1951मध्ये बँक दर 3% इतका करून स्वस्त चलन धोरण सुरू केले होते. तर याचे तीनही विधाने बरोबर आहेत, म्हणून याचं ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. 71वा प्रश्न. कोणत्याही वाहनाचा वेग जाणून घेण्यासाठी डॅश वापरले जाते? तर यामध्ये याचं उत्तर आहे एडी करंट, चक्राकार प्रवाह वापरला जातो. 72वा प्रश्न. सामान्य डोळा 25 सेमीपेक्षा जवळच्या वस्तू पाहू शकत नाही, कारण यामध्ये हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. आय होप. प्रश्न 73वा. जेव्हा जेव्हा ध्वनीचा स्रोत आणि निरीक्षक यांच्यात सापेक्ष गती असते तेव्हा स्रोतांद्वारे उत्सर्जित होणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेत आणि निरीक्षकांद्वारे ऐकले जाणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेत बदल दिसून येतो. याला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, याला डॉपलरचा प्रभाव असे म्हणतात, डॉपलर इफेक्ट. प्रश्न 74. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य जपानमधील मिनीमाटा या साथीच्या रोगासाठी कारणीभूत होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक हेलियम, Hg, ऑप्शन क्रमांक 4. 75वा प्रश्न. फॉस्फरस पेंटाक्लोराइड रेणू डॅश या संकरणाने तयार होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, sp3d. 76वा प्रश्न. जर संयोजक कक्षेत एकच इलेक्ट्रॉन असणाऱ्या मूलद्रव्यात क्वांटम क्रमांकाचा संच n बरोबर 2, l बरोबर O, m बरोबर l बरोबर 0, m बरोबर 0, s +½ असेल तर ते मूलद्रव्य कोणते असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, लिथियम असते ते. ऑप्शन क्रमांक 2, 1 4 2 3, 1 4 2 3. सॅलॅमँडर शीतरक्ती असते. बदक चोचा अंडज सस्तन प्राणी असतो. जळू सनग्विवोरस असतं. पॅरामेशियम असममित असतं, म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 1 4 2 3. 78वा प्रश्न. हेट्रोनेरिजमध्ये उत्तरवर्ती भागात जननग्रंथी विकसित होतात, त्या जननग्रंथी खंडास काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, एपिटोक असं म्हणतात त्याला. 79वा प्रश्न. कोणता मासा ऑस्टिकथाईज वर्गातील आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, कटला हा मासा ऑस्टिकथाईज वर्गातील आहे. 80वा प्रश्न. कडुलिंबामध्ये डॅश नावाचे कीटकनाशक असते. ABCD आहे, त्यातील बरोबर ऑप्शन शोधायचं आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, फक्त B बरोबर आहे. अझॅडिरॅक्टिन कडुलिंबामध्ये हे कीटकनाशक आढळतं. 81वा प्रश्न. फळ उत्पन्न न करणाऱ्या झाडाला काय म्हणतात? ABCD ऑप्शन आहेत, पर्यायी बरोबर उत्तर शोधायचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, फक्त A बरोबर आहे, अकार्यक्षम त्याला म्हणतात. 82वा प्रश्न. बॅसिलस थुरिगिएन्सिस हे एक मायक्रोबियल कीटकनाशक आहे. विधान 1. विधान 2. बेवरिया बासियाना ही बुरशी कीटकनाशक म्हणून वापरले
जाते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. दोन्ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न 83वा. मलेरिया या आजारावर प्रभावी लस निर्माण करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. कारण याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. 1 आणि 2 ही बरोबर आहे. तर यामध्ये प्लाझ्मोडियम हा पेशीमध्ये रोगप्रतिकारक प्रतिक्रियेपासून लपविलेल्या अवस्थेत असतो आणि 2 आहे की प्लाझ्मोडियम हा पृष्ठभागावरचे प्रथिने बदलतो, म्हणून मलेरिया आजारावर प्रभावी लस निर्माण करण्यासाठी अडथळा निर्माण होत असतो. 84वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशीची टक्केवारी निरोगी मनुष्याच्या रक्तामध्ये सर्वात कमी असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. बेसोफिल्स. 85वा प्रश्न. इन्शुलिन रक्तातील साखरेचे प्रमाण कसे कमी करते? ABCD ऑप्शन आहेत, पर्यायी उत्तरं दिलेली आहेत. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. ABCD 4ही उत्तर बरोबर आहे. तर इन्सुलिन रक्तातील साखरेचं प्रमाण कसं कमी करतं? तर रक्तातील साखर शोषून घेऊन ग्लायकोजन तयार करून, प्रथिन संश्लेषण करून, चरबीची साठवण करून. 4ही ऑप्शन बरोबर आहे. 86वा प्रश्न. यामध्ये उपलब्ध असलेल्या विधेतून एका शहरातील रस्त्यावरील विविध वर्गवारीच्या वाहनांच्या परिणामी झालेल्या प्रदूषणाचे प्रमाण पुढीलप्रमाणे उघडे झाले आहे. खाजगी 4 चाकी गाड्या सर्वात जास्त प्रदूषण करतात, त्याखालोखाल बस, त्यानंतर ट्रक आणि शेवटी 2 चाकी वाहने प्रदूषण करतात. तर यातून विधाने तयार केलेली आहेत, निष्कर्ष काढलेला आहे आणि कोणते विधान बरोबर आहे इथे सांगितलेलं आहे. तर यामध्ये याचं पहिलं विधान आहे की शहराच्या रस्त्यांवर धावणाऱ्या दुचाकी वाहनांची संख्या 4 चाकी वाहनांच्या संख्येपेक्षा कमी आहे. बी विधान म्हणते की एका खाजगी वाहनामुळे होणारे प्रदूषण कोणत्याही बसमुळे होणाऱ्या प्रदूषणापेक्षा जास्त आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. ए किंवा बी यांच्यापैकी एकही निष्कर्ष काढता येत नाही. सत्त्याऐंशीवा प्रश्न. नियमित अंतरावर दिव्याचे खांब असलेल्या रस्त्यावरून एक व्यक्ती चालली आहे. पहिल्या खांबापासून चौथ्या खांबापर्यंत पोहोचण्यास त्या व्यक्तीला 6 मिनिटे लागतात. जर याच गतीने ही व्यक्ती सतत 20 मिनिटे चालली तर ती कितव्या स्तंभापाशी असेल? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. 11व्या स्थानी असेल. इथून पुढे हे जे प्रश्न आहेत हे सर्व अंकगणित आहेत, हे सर्व मॅथचे प्रश्न आहेत, गणिताचे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न तुम्ही स्वतः सोडवूनच याची उत्तरे देऊ शकतात. त्याच्यामुळे हे मी या व्हिडिओमध्ये कवर करत नाही. मॅथचं सेक्शन ज्याच्यावर की 20 प्रश्न विचारलेले आहे ते तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा आणि स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. आय होप तुम्हाला हे व्हिडिओ मदत करेल कोणत्याही परीक्षेमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर असेच व्हिडिओ मिळवण्यासाठी